वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या नगर विकास खात्यावर गंभीर आरोप केले आहेत। दरम्यान यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पलटवार केला, तर संजय राऊतांनी गणेश नाईकांना रोखठोक भूमिका घेण्याचा सल्ला दिलेला आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते। वनमंत्री गणेश नाईक एकनाथ शिंदेंचा पिच्छा सोडण्याचं नाव घेत नाहीये। गणेश नाईकांनी नगरविकास खात्यावर ताशेरे ओढत एकनाथ शिंदेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। याआधी देखील गणेश नाईक यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकनाथ शिंदेंना लक्ष केलं होतं। नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शाळा, उद्यानं आणि सामाजिक विकासासाठी सिडकोकडे मागितलेले भूखंड दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीनं बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप गणेश नाईकांनी केलाय। करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। परंतु मला इथे सांगावंसं वाटतं की स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचबरोबर कुठल्याही प्रकारनी जनतेचा जनादेश न घेता तर उलट जनतेचा जनादेश मिळवून 60 आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे। त्यामुळे जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरच्या डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये असं मला वाटतं। नवी मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना शिंगावर घेतलं होतं। शिंदेंवर नाव न घेता पाणी चोरी, भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। दरम्यान आता पुन्हा भूखंडांवरून नाईकांनी शिंदेंना धारेवर धरलाय। माझा राग शांत करायचा असेल तर बिल्डराला दिलेले भूखंड परत द्या असा इशाराही गणेश नाईक यांनी दिलाय। सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडको कडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। गणेश नाईक यांनी शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनी नाईकांना कठोर भूमिका घेण्याचा सल्ला दिलाय। वारंवार आदळापट करून चालणार नसल्याचा टोलाही संजय राऊत यांनी गणेश नाईकांना लगावला। बघा, गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत। ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गानं काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी। याआधी गणेश नाईकांनी शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर नाईक आणि शिवसेनेत चांगली जुंपली होती। शिंदेंच्या बाले किल्ल्यातून नामोनिशाण मिटू असा थेट इशारा गणेश नाईकांनी काही दिवसांपूर्वी दिला होता। तसंच एकनाथ शिंदेंना तुरुंगात जावं लागणार असं म्हणत गणेश नाईक यांनी खळबळ उडवून दिली होती। ज्या हरामखोरीचा पैसा त्यांचे लोक लुटतात ना तो बंद करा, की करतात ना त्याच्या पापाची फळं लवकर उजेडात येतील। हे पद जाईल आणि वेल पडली तर जलमतीला जाईल। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामोनिशाण साफ करून टाकावं हे मी आजपर्यंत बोलू। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। गणेश नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेमधलं द्वंद्व काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। पुन्हा एकदा गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केले होते। नगरविकास खात्यावरून त्यांनी शिंदेंचा समाचार घेतलाय, त्यामुळे पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिवसेनेत राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।